अहमदाबाद प्लेन क्रॅश यामध्ये खरंच काही गोष्टी खूप आश्चर्यकारक आहेत. नंबर 1, प्लेन उडण्याच्या फक्त एका मिनिटामध्ये हे प्लेन क्रॅश झालं. हे खूपच रेअर आहे. फक्त 672 फूट उंचीवरती हे प्लेन क्रॅश झालं. दुसरी गोष्ट म्हणजे एअर इंडिया बोईंग ड्रीम लाइनर 787 ही जगामधली एक सेफ एअरक्राफ्ट मानली जाते. त्यानंतर दोन्ही इंजिन्स एका वेळेला फेल होणं हे खूपच रेअर आहे. एक्सपर्ट्स तर सांगतात की हे रेअरेस्ट ऑफ रेअर आहे, 1 in billion. आणि एवढंच नाही, प्लेनमध्ये 1,26,000 लिटर्स ADF फ्यूल होतं, जे खूप हाय क्वालिटीचं फ्यूल असते. आणि पायलट कोण होता? सुमित सबरवाल, जो खूप एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स पायलट मानला जातो. त्याला 9,000 तास फ्लाइंगचा अनुभव आहे, जो खूप चांगला मानला जातो. आणि हा पायलट खरं म्हणजे इतर पायलट्सना ट्रेन करतो. आणि हे प्लेन फक्त 11 वर्ष जुनं होतं. 11 वर्ष जुनं म्हणजे काहीच नाही. कमर्शियल एव्हिएशनमध्ये हे नवीन मानलं जातं. आतापर्यंत ह्याच्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे. विमानामध्ये 242 जण होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि विमान ज्या हॉस्टेलवरती कोसळलं तेथील 24 विद्यार्थी आणि डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो. त्या सर्वांसाठी खास श्रद्धांजली. बघूया काय समोर येतं ह्या अपघातामधून.